गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टडी केला आहे. रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी स्टडी केलं आहे. आज आपल्याला स्टडी करायचं आहे फॅक्टर अफेक्टिंग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 4 फॅक्टर आहेत. त्यापैकी पहिला फॅक्टर आता आपण स्टडी करायचा आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ हाईट. हाईटला दुसरा शब्द यूज करतात अल्टिट्यूड. इफेक्ट ऑफ हाईट ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता लक्ष द्या. दिस इज अर्थ. Radius of earth is r. Body is placed at height h above the surface of earth. हे झालं h. आणि सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे स्मॉल आर. ओके. आता इथे बघा, कॅपिटल एम मास ऑफ प्लॅनेट, कॅपिटल आर रेडियस ऑफ प्लॅनेट, स्मॉल एम mass of body, h height above the surface of planet, small r center to center distance between body and planet. Okay. आता when body is placed on a surface of given planet, acceleration due to gravity असतं gm upon r square. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे स्टडी केलं आहे. when body is placed on a surface of earth, then acceleration due to gravity, it is gm upon r square, where m is mass of planet, r is radius of planet. So when body is placed on a surface of given planet, acceleration due to gravity is gm upon r square. When body is placed at certain height, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. when body is placed at certain height, आता सर्टन हाईट असेल तर आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सिम्बॉल GH यूज करतो. तर when body is placed at a certain height, acceleration due to gravity is gm upon small r square. आता डायग्राम बघा, स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर प्लस एच. मग GH इज इक्वल टू हे आलं gm अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 करतो. GH अपॉन G इज इक्वल टू हे आलं GM अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर डिवायडेड बाय GM अपॉन आर स्क्वेअर. देअरफॉर हे आलं GM अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन GM. Therefore GH upon G हे आलं R square upon R plus H whole square. Therefore GH is equal to G into bracket R square upon R plus H whole square. This is acceleration due to gravity at a certain height when radius and height are comparable. ओके. बॉडीची हाईट आणि रेडियस ऑफ अर्थ जर कम्पेरेबल असतील तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रिलेशन आलं GH इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. आता रेडियस ऑफ अर्थ किती असते 6400 किलोमीटर. सपोज करा बॉडीची हाईट 1000 किलोमीटर आहे अबव द सरफेस. आता 1000 हे 6400च्या कम्पॅरिझनमध्ये निग्लिजिबल नाही आहे, हे कम्पेरेबल आहे. मग त्या केसमध्ये रिलेशन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन हाईट कोणतं यूज करायचं G इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. लक्षात आलं. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेन हाईट इज नॉट निग्लिजिबल, वेन हाईट इज कम्पेरेबल विथ रेडियस ऑफ अर्थ. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं रिलेशन येतं G इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. पण आता सपोज करा हाईट निग्लिजिबल आहे. मग हाईट निग्लिजिबल असेल तर त्या केसमध्ये काय रिलेशन येईल बघा. GH अपॉन G इज इक्वल टू हे आलं आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. डिनॉमिनेटरमधून आर कॉमन घेतो. ओके.
मग हे आलं आर स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरमधून आरला कॉमन घेतलं, तो ज्या वेळेला ब्रॅकेटच्या बाहेर येईल त्यावेळेला तो आर स्क्वेअर होईल. आरच्या जागेवर 1 येईल. एचमध्ये आरवाली टर्म नाही आहे त्यामुळे एचला आर डिवाईड होईल आणि हे स्क्वेअर. बरोबर आहे. मी डिनॉमिनेटरमधून आर कॉमन घेतलं. आर कॉमन घेतल्यानंतर आर ज्या वेळेला ब्रॅकेटच्या बाहेर आलं त्यावेळेला ते आर स्क्वेअर झालं. आरच्या जागेवर 1 आलं. एचमध्ये आरवाली टर्म नाही आहे त्यामुळे तिथे ते डिवाईड झालं. हे आर स्क्वेअर कॅन्सल झालं. देअरफॉर जी एच अपॉन जी इज इक्वल टू हे आलं 1/1 प्लस एच अपॉन आर होल स्क्वेअर. हा ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करतो. असं करताना पॉवरचं साईन चेंज होणार. मग जी एच अपॉन जी इज इक्वल टू हे आलं 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट रेस टू -2. आता हा ब्रॅकेट आपल्याला बायनॉमियल एक्सपान्शन यूज करून सॉल्व करायचं आहे. आपण फाउंडेशन कोर्समध्ये बायनॉमियल थेरम स्टडी केला आहे. बायनॉमियल थेरमचं एक्सपान्शन काय असतं 1 प्लस पॉवर इंटू सेकंड टर्म. मग हे आलं जी एच अपॉन जी इज इक्वल टू 1 प्लस पॉवर इंटू सेकंड टर्म. So gh upon g is equal to 1 minus 2h upon r. Therefore gh is equal to g into bracket 1 minus 2h upon r. Acceleration due to gravity when height is negligible. फॉर्म्युला काय आला g into bracket 1 minus 2h upon r. तर आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा इफेक्ट स्टडी केला. हाईटचा इफेक्ट स्टडी केला ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्याच्यावरनं एक क्लिअर झालं जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एच. जशी हाईट इन्क्रीज होईल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होईल डिक्रीज. सो ग्राफ आला एच आणि हे जी. विथ इन्क्रीज इन हाईट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होईल डिक्रीज. सो ग्राफ आला कर. क्लिअर झालं. तर आपण 2 फॉर्म्युले स्टडी केले. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेन हाईट इज नॉट निग्लिजिबल. तर रिलेशन येतं जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. दुसरं रिलेशन आपण स्टडी केलं वेन हाईट इज निग्लिजिबल. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 minus 2h अपॉन आर. लक्षात आलं. मी इथे बायनॉमियल थेरम देखील यूज केला आहे. बायनॉमियल थेरमचं एक्सपान्शन काय घ्यायचं 1 प्लस पॉवर इंटू सेकंड टर्म. मग इथे आपली पॉवर -2 आहे. मग हे आलं 1 प्लस पॉवर -2 इंटू सेकंड टर्म एच अपॉन आर. सो मला मिळालं 1 minus 2h अपॉन आर. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेन हाईट इज निग्लिजिबल. हाईट इज नॉट कम्पेरेबल विथ रेडियस ऑफ अर्थ. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं रिलेशन आलं जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 minus 2h अपॉन आर. सो ह्या 2 रिलेशनवरनं आपण प्रूव्ह केलं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. विथ इन्क्रीज इन हाईट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिक्रीज. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ, as we move away from surface of given planet, height will going on increasing, acceleration due to gravity will going on decreasing. लक्षात आलं. तुम्ही जसं अर्थ सरफेसपासून दूर जाल तशी हाईट इन्क्रीज होत राहणार. हाईट इन्क्रीज होत राहिली की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल डिक्रीज होईल. ओके. मग आता आपल्याला जेई नीटसाठी काही न्यूमरिकल करायचे आहेत. हे न्यूमरिकल आपण सॉल्व करूयात. त्याच्यावरनं जे फॉर्म्युले येतील त्याला ॲज अ स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून यूज करूयात. सो आता पहिला क्वेश्चन आहे हे नीट जेई पॉइंट्स. फाइंड हाईट ॲट विच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बिकम 25% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. ओके. पहिलं न्यूमरिकल काय आहे फाइंड हाईट at which acceleration due to gravity will become 25% of its value on surface. So आपल्याला दिलंय GH acceleration due to gravity is 25% of G. So
GH अपॉन G इज इक्वल टू 25%, म्हणजेच GH अपॉन G इज इक्वल टू 25/100. सो GH अपॉन G इज इक्वल टू हे आलं 1/4. हे आपल्याला गिवन आहे. आपल्याला हाईट फाइंड करायची आहे ॲट विच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बिकम 25% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस, किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बिकम G/4, 1/4 ऑफ G. ओके, मग GH अपॉन G इज इक्वल टू R² अपॉन R प्लस H होल स्क्वेअर. बरोबर आहे. मग 1/4 GH अपॉन G किती आहे? 1/4 आहे. 1/4 इज इक्वल टू R² अपॉन R प्लस H होल स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेऊयात. 1/2 इज इक्वल टू R अपॉन R प्लस H. R प्लस H इज इक्वल टू 2R. देअरफॉर H इज इक्वल टू R. जर हाईट असेल इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ, इफ हाईट इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल? सरफेसच्या 1/4. ओके, सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G असेल आणि हाईट जर H इज इक्वल टू R असेल तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल? G/4 असेल. 25% ऑफ G असेल. मग आता हा स्टँडर्ड रिलेशन म्हणून लक्षात ठेवायचं. इफ H इज इक्वल टू R, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज G/4. GH इज इक्वल टू G/4. मग आता दुसरं न्यूमरिकल आपण हाईट फाइंड करूयात ॲट विच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बिकम 50% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती दिलं आहे? 50% ऑफ G. सो GH अपॉन G इज इक्वल टू 50%. GH अपॉन G इज इक्वल टू हे आलं 50/100. सो GH अपॉन G इज इक्वल टू 1/2. GH अपॉन G इज इक्वल टू R² अपॉन R प्लस H होल स्क्वेअर. बरोबर आहे. मग व्हॅल्यू पुट करतो. 1/2 इज इक्वल टू R² अपॉन R प्लस H होल स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट. सो 1/√2 इज इक्वल टू हे आलं R अपॉन R प्लस H. बरोबर आहे. सो R प्लस H इज इक्वल टू √2R. देअरफॉर H इज इक्वल टू √2R मायनस R. सो H इज इक्वल टू √2 असतं 1.41 R मायनस R. सो H इज इक्वल टू 0.41 R. हाईट जर 0.41 टाइम्स R असेल तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल? 50% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. 50% म्हणजे 1/2. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल? G/2 असेल. इफ H इज इक्वल टू 0.41 R. लक्षात आलं? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इफ हाईट इज इक्वल टू 0.41 R, देन acceleration due to gravity is GH is equal to G/2. ओके, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सरफेसचे हाफ केव्हा असेल? ज्या वेळेला हाईट असेल 0.41 टाइम्स R. ओके, मग आता पुढचं न्यूमरिकल करूयात. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 75% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. GH आपल्याला हाईट फाइंड करायची आहे. ॲट अ गिवन हाईट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बिकम 75% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. सो GH इज इक्वल टू 75% ऑफ G. सो GH अपॉन G इज इक्वल टू 75/100. बरोबर आहे. GH अपॉन G इज इक्वल टू हे आलं 3/4. GH अपॉन G इज इक्वल टू हे आलं R² अपॉन R प्लस H होल स्क्वेअर.
मग 3/4 इज इक्वल टू हे आलं आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट 3/2 इज इक्वल टू आर अपॉन आर प्लस एच. मग हे आलं √3 इंटू आर प्लस एच इज इक्वल टू 2r. √3r प्लस √3h इज इक्वल टू 2r. सो √3h इज इक्वल टू 2r मायनस √3r. √3h इज इक्वल टू 2r मायनस √3 1.73 असतं r. सो √3h इज इक्वल टू 0.27r. h इज इक्वल टू 0.27r डिवायडेड बाय √3. हे सॉल्व केलं तर आन्सर येतं h इज इक्वल टू 0.15r. सो जर हाईट असेल 0.15r, इफ हाईट इज 0.15 टाइम्स r, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल 75% ऑफ g. ओके, 75% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल 3g/4. क्लिअर झालं. पुढचं न्यूमरिकल करूयात. ॲट वॉट हाईट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बिकम 1% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती दिलं आहे 1% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. ओके, मग GH अपॉन G इज इक्वल टू हे आलं 1/100. बरोबर आहे. GH अपॉन G इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. मग 1/100 इज इक्वल टू हे आलं आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. 1/10 इज इक्वल टू आर अपॉन आर प्लस एच. क्रॉस मल्टिप्लाय करतो. आर प्लस एच इज इक्वल टू 10r. देअरफॉर h इज इक्वल टू 10r मायनस r. h इज इक्वल टू 9r. If height is equal to 9 times radius of earth, if height is equal to 9 times radius of earth, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल 1% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस. लक्षात आलं. मग मी एक टेबल बनवतो. ह्या टेबलच्या व्हॅल्यू पाठ करायच्या. ओके, h इज इक्वल टू r, देन GH इज इक्वल टू 25% ऑफ g, दॅट इज GH इज इक्वल टू g/4. बरोबर आहे. h इज इक्वल टू 0.41r. GH इज इक्वल टू 50% ऑफ g, दॅट इज GH इज इक्वल टू g/2. बरोबर. इफ h इज इक्वल टू 0.15r, GH is equal to 75% of G, that is GH is equal to 3g/4. बरोबर आहे. If H is equal to 9r, GH is equal to 1% of G. ओके, मग तुम्हाला जर न्यूमरिकलमध्ये असं आलं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट इज g/4, तर ऑब्व्हियसली h इज इक्वल टू काय येणार r येणार. जर तुम्हाला असं विचारलं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट इज g/2, तर ऑब्व्हियसली हाईट किती असणार 0.41 टाइम्स r. जर तुम्हाला असं दिलं असेल GH इज इक्वल टू 3g/4, तर हाईट किती असणार 0.15r. जर तुम्हाला दिलं असेल ॲट अ सर्टन हाईट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 1% ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन सरफेस, तर h इज इक्वल टू किती असणार 9r. क्लिअर झालं.
तर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे आपल्याला नीट JEE लागणार आहे. ओके, आता बघा, GH इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2H अपॉन R. GH अपॉन G इज इक्वल टू 1 मायनस 2H अपॉन R. दोन्ही साईडला 1 मायनस करतो. GH अपॉन G मायनस 1 इज इक्वल टू 1 मायनस 2H अपॉन R मायनस 1. हे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झालं. GH अपॉन G मायनस 1 इज इक्वल टू 2H अपॉन R. मायनस साईन मी कन्सिडर करत नाही आहे. ओके, मग हे आलं GH मायनस G अपॉन G इज इक्वल टू 2H अपॉन R. आता GH मायनस G इज नथिंग बट चेंज इन G, म्हणजे हे आलं डेल्टा G अपॉन G इज इक्वल टू 2H अपॉन R. आता आपण पहिला टॉपिक स्टडी केला युनिट्स अँड मेजरमेंट, ज्याच्यामध्ये आपण रिलेटिव्ह एरर, फ्रॅक्शनल एरर, त्यालाच रिलेटिव्ह एररलाच फ्रॅक्शनल एरर म्हणतात, पर्सेंटेज एरर स्टडी केलं आहे. मग डेल्टा G अपॉन G म्हणजे काय आलं, रिलेटिव्ह चेंज इन G. तर रिलेटिव्ह चेंज इन G फॉर्म्युला काय आला, 2H अपॉन R. लक्षात आलं, रिलेटिव्ह चेंज इन G फॉर्म्युला काय आला, 2H अपॉन R. ॲब्सोल्यूट चेंज इन G, डेल्टा G म्हणजे काय, ॲब्सोल्यूट चेंज इन G. सो डेल्टा G आलं 2H अपॉन R इंटू G. हा झाला ॲब्सोल्यूट चेंज इन G. पर्सेंटेज चेंज इन G, डेल्टा G अपॉन G इंटू 100 इज इक्वल टू हे आलं 2H अपॉन R इंटू 100. दिस इज पर्सेंटेज चेंज इन G. दिस इज चेंज इन G. क्लिअर झालं. तर डेल्टा G अपॉन G म्हणजे काय, रिलेटिव्ह ऑर फ्रॅक्शनल चेंज इन G, आणि तो किती असतो, 2H अपॉन R. चेंज इन G, ॲब्सोल्यूट चेंज इन G, इट इज 2H अपॉन R इंटू G. पर्सेंटेज चेंज इन G, डेल्टा G अपॉन G इंटू 100 इज इक्वल टू 2H अपॉन R इंटू 100. मग तुम्हाला न्यूमरिकल आलं सॉल्विंग करायला, तिथं त्यांनी विचारलं असेल रिलेटिव्ह चेंज इन G, तर डायरेक्ट फॉर्म्युला काय घ्यायचा, 2H अपॉन R. त्यांनी विचारलं असेल ॲब्सोल्यूट चेंज इन G, तर फॉर्म्युला काय आला, 2H अपॉन R इंटू G. त्यांनी विचारलं असेल फ्रॅक्शनल चेंज इन G किंवा पर्सेंटेज चेंज इन G, तर फॉर्म्युला काय घ्यायचा, 2H अपॉन R इंटू 100. क्लिअर झालं. तर आपण इफेक्ट ऑफ हाईट ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्टडी केलं. मग ह्याच्यावरनं आपण प्रूव्ह केलं की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. वेन हाईट इन्क्रीजेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. क्लिअर झालं. आता आपण जे इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केले ते पुन्हा एकदा मी रिवाईज करतो. वेन हाईट इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ, then acceleration due to gravity is 25% of G, that is GH is equal to G by 4. When height is 0.41 times R, then GH is equal to 50% of G, that is GH is equal to G by 2. When H is equal to 0.15 R, then GH is equal to 75% of G, that is GH is equal to 3G by 4. When H is equal to 9 R, GH इज इक्वल टू 1% ऑफ G. ओके, मग ह्याचं उलटं पण करता येईल. GH इज इक्वल टू G बाय 4 असेल तर H इज इक्वल टू काय येणार, R येणार. GH इज इक्वल टू G बाय 2 असेल तर H इज इक्वल टू किती येणार, 0.41 R येणार. GH इज इक्वल टू 3G बाय 4 असेल किंवा 75% ऑफ G असेल तर H इज इक्वल टू 0.15 R येणार. आणि GH इज इक्वल टू 1% ऑफ G असेल तर H इज इक्वल टू किती येणार, 9 R येणार. क्लिअर झालं, लक्षात आलं. तर हे खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट जे आपल्याला नीट आणि JEE लागणार आहे. क्लिअर झालं. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर हाईटचा इफेक्ट आपण स्टडी केला. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट.
with increase in height acceleration due to gravity will decrease. ओके, मग आता सेकंड फॅक्टर आहे ज्याचा इफेक्ट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर असतो, तो म्हणजे डेप्थ. इफेक्ट ऑफ डेप्थ ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा तेच, कॅपिटल एम मास ऑफ प्लॅनेट, कॅपिटल आर रेडियस ऑफ प्लॅनेट, डी डेप्थ बिलो द सरफेस, स्मॉल एम मास ऑफ गिवन बॉडी. आता बघा, पहिल्यांदा बॉडी आहे, हा प्लॅनेट, ही प्लॅनेटची रेडियस आर. पहिल्यांदा बॉडी प्लॅनेटच्या सरफेसवर प्लेस केले. अ बॉडी इज प्लेस्ड ऑन अ सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट. मग त्या पॉईंटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार जी एम अपॉन आर स्क्वेअर. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट, जी इज इक्वल टू काय येणार, जी एम अपॉन आर स्क्वेअर. बट mass is nothing but density into volume. Therefore G is equal to G density into volume divided by R square. आता प्लॅनेट असतात ते स्पेरिकल असतात, बरोबर आहे, आणि स्पियरचं व्हॉल्यूम असतं 4/3 पाय आर क्यूब. मग जी इज इक्वल टू मला मिळालं जी रो 4/3 पाय आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर. कळलं का मी काय केलं, मासला पुट केलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम ऑफ प्लॅनेट किती असणार, तो स्पियर आहे 4/3 पाय आर क्यूब. मग मला मिळालं जी इज इक्वल टू 4/3 पाय आर रो जी. इक्वेशन नंबर 1. आता बॉडीला आपण सर्टन डेप्थला प्लेस केलं आहे. आता बॉडी इथं प्लेस केले ॲट अ डेप्थ डी बिलो द सरफेस. ओके, मग आपण काय केलं, बॉडीला प्लेस केलं बिलो द सरफेस ॲट डेप्थ डी. आता असं करताना आपण काय केलं, अर्थचं चारी बाजूनं मास रिमूव्ह केलं. आता एवढी छोटीशी अर्थ राहिली, ह्या छोटीशी अर्थ आहे, तिची रेडियस किती आहे, आर मायनस डी आहे, आणि सपोज करा तिचं मास एम डॅश आहे. मी काय केलं, बॉडीला सर्टन डेप्थला प्लेस केलं आहे. असं करताना अर्थ चारी बाजूनं मास रिमूव्ह केलं. आता ही एवढी छोटीशी अर्थ राहिले जिची रेडियस किती आहे, आर मायनस डी आहे, आणि तिचं मास किती आहे, एम डॅश आहे. मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन डेप्थ जी डी इज इक्वल टू एन आर जी एम डॅश मायनस ही छोटी अर्थ आहे, हिची रेडियस किती आहे, आर मायनस डी आहे. मग हे आलं जी एम डॅश डिवायडेड बाय आर मायनस डी स्क्वेअर. तुमच्या लक्षात आलं का, मी काय केलं, बॉडीला ज्या वेळेला सर्टन डेप्थला प्लेस केलं त्यावेळेला अर्थचं मास चारी बाजूनं रिमूव्ह केलं. ही आता एवढी छोटीशी अर्थ राहिली, ह्या छोट्या अर्थचं मास किती आहे, एम डॅश आहे, आणि रेडियस किती आहे, आर मायनस डी आहे, बरोबर आहे. मग एम डॅश इज इक्वल टू येणार रो इंटू व्ही डॅश. डेन्सिटी सेमच राहणार, पूर्वी अर्थचं जे मटेरियल होतं तेच नंतरच्या अर्थचं पण मटेरियल आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम जरी चेंज झालं तरी डेन्सिटी सेम आहे. मग जी डी इज इक्वल टू मला मिळालं जी रो व्ही डॅश अपॉन आर मायनस डी होल स्क्वेअर. आता ही जी छोटी अर्थ आहे, ह्या छोट्या अर्थचं व्हॉल्यूम किती येणार, हिची रेडियस आर मायनस डी क्यूब आहे, म्हणजे व्हॉल्यूम किती येणार 4/3 पाय आर मायनस डी होल क्यूब, बरोबर आहे. मग मी इथं पुट करतो जी रो व्ही डॅश आलं 4/3 पाय आर मायनस डी क्यूब डिवायडेड बाय आर मायनस डी स्क्वेअर. देअरफॉर जी डी इज इक्वल टू मला मिळालं 4/3 पाय रो जी आर मायनस डी. इक्वेशन नंबर 2.
मग इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करतो. जी डी अपॉन जी इज इक्वल टू हे आलं 4/3 पाय आर मायनस डी रो जी डिवायडेड बाय हे आलं 4/3 पाय आर रो जी कॅन्सल झालं. 4/3 पाय कॅन्सल झालं. देअरफॉर जी डी अपॉन जी इज इक्वल टू आलं आर मायनस डी अपॉन आर. बरोबर आहे. न्यूमरेटरमधून आर कॉमन घेतो. जी डी अपॉन जी इज इक्वल टू आर कॉमन घेतलं म्हणजे आरच्या जागेला 1 आलं. मायनस डी अपॉन आर, डीमध्ये आरवाली टर्म नाही आहे त्यामुळे तिथे डिवाईड झालं. डिवायडेड बाय आर, आर कॅन्सल झालं. सो जी डी अपॉन जी इज इक्वल टू मला मिळालं 1 मायनस डी अपॉन आर. सो जी डी इज इक्वल टू आलं जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन डेप्थ. फॉर्म्युला काय आला? जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. डी म्हणजे डेप्थ बिलो द सरफेस, आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. लक्षात आलं? तर ह्याच्यावरनं पुन्हा प्रूव्ह झालं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेप्थ. जशी डेप्थ वाढत जाईल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. क्लिअर झालं? तर आपण आज 2 फॅक्टर स्टडी केले, इफेक्ट ऑफ डेप्थ अँड इफेक्ट ऑफ हाईट. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेप्थ. म्हणजे डेप्थ इन्क्रीज झाली की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होतो? डिक्रीज होतो. कळलं? आता ह्याचे जेईवाले पॉईंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. ठीक आहे, थांबूयात.